नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, लाडक्या बहिणींची केवायसी झाली। केवायसी झाल्यानंतर जे आहे तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत जे आहे केवायसी करायची मुदत देण्यात आली होती। केवायसी झाली। केवायसी मध्ये बरेच लाडक्या बहिणींच्या चुका झाल्या आणि त्यानंतर जो हप्ते पडले तर त्यामध्ये 50 ते फक्त 60% लाडक्या बहिणींचे हप्ते पडले आणि यामुळे बराच गोंधळ उडाला। बरेच जागी आंदोलनं झाले, निवेदनं देण्यात आले। महिलांचा आक्रोश बघायला मिळाला की कोणत्या प्रकारची चुकी नसताना ते पात्र असताना देखील त्यांना जे आहे ते लाडक्या बहिणीचे हप्ते पडले नाही। आणि हीच बाब लक्षात घेऊन गव्हर्नमेंटने सर्वप्रथमतः आज सकाळी एक निर्णय घेतला, एक GR काढला की ज्या महिला पात्र असून ज्यांना हप्ते नाही पडले, ते निधी अभावी पडले नव्हते किंवा निधी कमी होता म्हणून फक्त 50 ते 60% महिलांनाच जो हप्ता तो आला होता, तो एक सकाळी एक GR काढला। आणि आताच जे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आहे आदितीताई तटकरे, त्यांनी देखील एक ट्विट केलेलं आहे। ते ट्विट आपण बघूयात, त्यांनी ट्विट काय केलेलं आहे आणि त्यांनी ट्विट करून काय एक महिलांसाठी एक दिलासादायक दिलासा दिलेला आहे महिलांना, तर तेच बघूया त्यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे। तर त्यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाची सूचना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत KYC करण्याची मुदत देण्यात आली होती। तथापि काही कारणास्तव KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे। म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांचे क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे। म्हणजे ज्या महिला पात्र असून देखील त्यांचे जे लाडक्या बहिणींचा हप्ता पडला नाही, त्यांच्याकडे चारचाकी नसून त्यांच्या राशनवरती एकच विवाहित महिला, एक अविवाहित असे लाभार्थी असून देखील बऱ्याचशा अशा महिला होत्या की त्यांचा लाभ जे आहे ते बंद झाला होता आणि हा बराच गोंधळ उडाला होता। आणि बरेच जे मागचे 15-20 दिवसापासून सतत महिला चक्रा मारत होत्या, इकडे तिकडे अर्ज करायसाठी बघत होते की कुठेतरी काय येईल। आणि याचीच दखल घेत आज शासनाने सकाळी प्रथम एक GR काढला की ज्या महिलांना लाडक्या बहिणीचे हप्ते पडले नाही, ते निधी अभावी पडले नव्हते किंवा काही त्रुटीमुळं, तर त्यांना देखील पुढील काळामध्ये काही हप्ता पडेल। आणि आज आत्ता संध्याकाळी जे आहे ते राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील ट्विट करून सांगितले की प्रत्येक जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहे की ज्या अंगणवाडी सेविका आहे, ज्या महिलांचे जे हप्ते बंद झालेले आहे लाडक्या बहिणीचे, त्यांचे प्रत्यक्ष भेट देऊन आणि प्रत्यक्ष तपासणी करून त्यांच्याकडून आता फॉर्म वगैरे जे काही ऑनलाईन ऑफलाईन जे फॉर्म असतील ते भरून घेण्यात येईल। आणि परत ज्या महिला पात्र आहे अशा महिलांना लाभ परत पुढे सुरू राहील। याबाबत जे काही नवीन अजून काही अपडेट येईल की फॉर्म कुठे भरायचा, कसं भरायचा, व्हेरिफिकेशन कसं होणार, त्याबाबतचा आपण अपडेट नक्कीच आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करू। चॅनलवरती जर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे देखील आपल्याला महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।